पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई। 18,50,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त। मुंबई आग्रा महामार्गावर सापळा रचून कारवाई। राजस्थानच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्रात विक्री व साठवणुकीस प्रतिबंध असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापा टाकत अन्न व औषध प्रशासन विभागाने तब्बल 18,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्यांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती। या माहितीच्या आधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा तसेच विविध तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले। अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण माल जप्त केला। जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची किंमत सुमारे 18,50,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे। राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गुटखा व काही तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असतानाही त्यांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचं या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आलंय। या प्रकरणी वाहन चालक सुरेश कुमार गोवरिया राहणार राजस्थान याच्या विरुद्ध संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मालाचा उगम, पुरवठादार आणि वितरण साखळी याबाबत पुढील तपास सुरू आहे। अन्न व औषध प्रशासन विभागानं अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यापाऱ्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं असून नागरिकांनीही प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री किंवा वाहतुकीची माहिती प्रशासनाला देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन